नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सकाळी बघा 5:15 वाजताना इतका छान असा उजेड पडतो आणि काय कोणास ठाऊक हे जे सकाळचं वातावरण आहे ना, तर इतकं छान वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटतं या सकाळच्या वातावरणामध्ये. पण आता सध्याच्या याच्यामध्ये ना मी सुद्धा खूप दिवसाच्या नंतर सकाळचं हे जे वातावरण आहे तर त्याचा अनुभव घेते आहे. कारण आता सध्या उठण्याची जी वेळ आहे तर ती थोडीशी चेंज झालेली आहे. सध्या मुलांना सुट्ट्या आहेत आणि यांनासुद्धा टिफिन काही लागत नव्हता. म्हणजे दीड महिना झाला सकाळचा जो टिफिन आहे तर तो टोटली बंद होता. कारण आता महिनाभर ट्रेनिंगच चालू होती आणि तिकडून आल्याच्या नंतरसुद्धा टिफिनचा काही एवढा इश्यू नव्हता. तर त्यामुळे सकाळी सकाळी जे उठणं आहे तर ते थोडंसं म्हणजे कमी झालेलं होतं. आणि त्यातल्या त्यात एक्सरसाइज करायसाठी मी उठायची. पण मागच्या आठवड्यामध्ये बघा पाहुणे आले होते घरी आणि तेव्हापासूनच एक्सरसाइजसुद्धा ना बंदच झालेली आहे. म्हणजे बघा कुठल्याही गोष्टीला एका वेळा ब्रेक लागला ना की त्यानंतर मग ती गोष्ट ना पुन्हा आणखी नव्याने सुरू करायला थोडासा विलंबच होतो. तर त्यामुळे सकाळी सकाळी आता सध्याचं उठणं माझं बंद होतं. पण आज यांना ना सकाळीचं 6 वाजताच निघायचं होतं आणि त्यामुळे सकाळी टिफिन बनवून द्यायचा होता. आणि मला खरं सांगायचं ना तर इतकी झोप येत होती डोळ्यामध्ये आणि अक्षरशः डोळे कुस्करतच मी जो टिफिन आहे सकाळचा तर तो बनवायला घेतला. तर म्हटलं अगदी साधासा हलकासा जो टिफिन आहे भाजी पोळीचा आणि त्यातही टमाटर मिरचीची जी चटणी असते तर तीच मी इथे आज बनवायला घेतली. कारण एकतर काल ना डीमार्टला गेलेलो, तिकडून आल्याच्या नंतर म्हणजे रात्री ना एकतर उशीरच झाला. आम्हाला 9:30 वाजले तिकडून आल्याच्या नंतर. स्वयंपाक वगैरे केला आणि जेवणं खाणं वगैरे आटोपलं आणि त्यानंतर भाजी वगैरे मी काही चिरचार करून ठेवलेली नव्हती. तर त्यामुळे सकाळी मग भाजीची प्लॅनिंग काही होती नाही. तर म्हणून मग ना अगदी हलकीशी जी चटणी आहे तर तीच मी बनवायला घेतली. तर आजकाल बघा टमाटर कट करते वेळी ना टमाटर थोडेसे लक्षपूर्वक कट करत चला. कारण टमाटरांमध्ये आतमध्ये बघा अगदी ना अशा छोट्या छोट्या ना आळ्या असतात. इथे मी टमाटर कट करतच होती. 3 टमाटर ना छान निघाले आणि चौथा जो टमाटर आहे तर त्याला कट करता करता बघा त्यामध्ये ना अगदी अशा बारीक बारीक छोट्या छोट्या आळ्या होत्या. तर ते जे टमाटर आहे तर ते फेकलं मी. आणि दुसरी गोष्ट बघा अगदी अशा बारीक बारीक ना टमाटरांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये अशा बारीक बारीक अळ्या दिसतात तर अगदी ना अशी किळस आल्यासारखी वाटते. तर टमाटर कट करते वेळी ना थोडंसं बघून घ्यायचं, म्हणजे काळजीपूर्वक लक्षपूर्वक कट करायचं. नाहीतर कधी कधी काय होते की आपण गोष्टीमध्ये ना टमाटर कट करतो पण टमाटरांना थोडंसं पाहूनच कट करायचं. आणि स्पेशली म्हणजे आजकाल टमाटरना थोडीशी खराब यायला लागली आहेत. तर इथे मस्त छान अशी जी टमाटरची चटणी आहे तर ती मी बनवायला घेतली. आणि टिफिनसाठी सकाळच्या यांच्या पुरत्या ज्या पोळ्या आहेत तर त्या बनवून घेते. पीठ जे आहे तर ते सगळं एकत्रच मळून घेते. म्हणजे जी कणिक आहे तर ती सगळी एकत्रच भिजवून घेते. कारण मग पुन्हा आणखी थोड्या वेळामध्ये कणिक भिजवावीच लागते. तर म्हणून मग जी कणिक आहे तर ती मी एकत्रच भिजवून घेतली आणि फक्त यांच्या पुरत्या ज्या पोळ्या आहेत तर त्या बनवते. कारण सगळ्यांचं जे जेवण आहे तर ते थोडंसं उशिराच होतं आणि सकाळी सकाळी सगळ्या पोळ्या बनवण्यात एकतर वेळही जातो आणि तशीही बघा ट्रेनने जायचं असतं यांना. आणि इथून स्टेशनवर जायचं आणि स्टेशनवरून मग ट्रेन पकडायची. आणि आमच्या घरापासून जे स्टेशन आहे तर ते नाहीही म्हटलं तरी थोडंसं दूरच पडतं. म्हणजे 7-8 किलोमीटर स्टेशन आहे. तर ट्रेन पकडण्याची लगबग असते. तर म्हणून मग सकाळी सकाळी ना फक्त त्यांच्याच पुरता जो टिफिन आहे तर तो मी बनवते आणि बाकीचा आमचा जो म्हणजे स्वयंपाक आहे तर तो नंतर बनवायला घेतले. काल आम्ही डीमार्टला गेलेलो तर तिथे बघा यांच्यासाठी ना मला टिफिनसुद्धा आणायचा होता. पण तिथले जे टिफिन आहेत तर ते काही पाहिजे तेवढे मला काही आवडले नाहीत. आणि यांचा टिफिनसुद्धा खराब झालेला आहे थोडासा. तर यांचा टिफिनसुद्धा मला चेंज करायचा आहे. पण काल काही पाहिजे तेवढे आवडले नाहीत. तर म्हटलं भांड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा खूप छान छान टिफिन मिळतात. मागे किट्टू सानूसाठी मी टिफिन आणलेले. तर तिथूनच जाऊन ना यांच्यासाठी सुद्धा टिफिन घेऊन येणार. तर टिफिन वगैरे पॅक करून घेतला आणि सोबतच ना सलाद आणि जे लिंबू पाणी किंवा पण तर असं उन्हाळ्याचं काहीतरी म्हणजे पण किंवा लिंबू पाणी हे ठरलेलं असतंच. आणि जो सलाद आहे तर तो 12ही महिने टिफिनवर जातो. तर यांचं सगळं आवरलं
आणि त्यानंतर बघा काल मी जी बेडशीट आणलेली होती, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं की डीमार्टमधून मी एक बेडशीट आणलेली आहे म्हणून. तर ती बेडशीट मी इथे स्प्रेड करून बघितली. म्हणजे बाकीचं सामान वापरण्याचं म्हणजे जे काही माझे कपडे वगैरे असतात ती वापरण्याची तेवढी हौस नसते मला, पण घरासाठी ज्या काही वस्तू मी आणते तर असं होतं की केव्हा केव्हा त्यांचा वापर मी करते. तर मस्त छान ही बघा बेडशीट जी आहे ना, तर ती खूप छान दिसते आणि अगदी अशी व्हाईट रंगाची जी बेडशीट आहे, तर आपला जो रूम आहे ना, जो म्हणजे आपला बेडरूम आहे, तर इतका छान दिसतो आणि छान असं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण अशा लाईट रंगाच्या ज्या बेडशीट आहेत तर त्या आपण स्प्रेड करतो. तर छान आहे बेडशीट. आणि जे पिलो कवर आहेत तर ते सुद्धा खूप छान आहेत. 35ला 1, 70ला 2, तर असे ते पिलो कवर मला पडले आणि टोटल जी बेडशीट आहे तर ती 270ला पडली आणि खूप छान मिळाली ती बेडशीट. तर बघा साईड बाय साईडना म्हणजे स्टेप बाय स्टेप असे सगळे जे माझे घरकाम आहेत तर ते चालू असते. बाहेर मस्त छान किचनचं सगळं काम आटोपलं की बाहेर मस्त छान अशी छोटीशी एक दारामध्ये रांगोळी काढते आणि इतकं छान प्रसन्न वाटतं ना. छोटीशी रांगोळी असते दारामध्ये, पण बाहेरचं जे वातावरण आहे, बाहेरचा जो परिसर आहे उंबरठ्याचा, तर तो इतका छान प्रसन्न वाटतो. तर बाहेरचं आटोपलं आणि त्यानंतर मग ना यांचा टिफिन तर झालेला होता, म्हणजे सकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो झालेला, पण आमच्यासाठी पुन्हा आणखी भाजी मला बनवायची होती. तर त्यासाठी बघा इथे ना जी चवळीची भाजी असते म्हणजे जी पालाभाजी असते, तर ती मी बनवायला घेतली. तर भाजी बघा छान अशी 2-3 पाण्याने धुवून घेतली, कारण त्यामध्ये ना माती वगैरे असते तर भाजी ना कचकच लागते. आणि जेव्हाही आपण या पालेभाज्यांना फोडणी करतो तर त्यावेळेला बघा ज्या लसणच्या किरल्या असतात ना, तर लसणच्या किरल्याने फोडणी करायची, तर त्या भाजीची जी चव आहे ना तर ती इतकी छान येते. जेव्हा कधी मला कारल्याची भाजी, भेंडीची भाजी किंवा पालेभाज्यामध्ये पालकची भाजी असेल, मेथीची भाजी किंवा चवळीची भाजी बनवायची असेल, तर त्यावेळेला ना मी छान अशी जी लसणचा जो कूट असतो तर त्या लसणाच्या कुटाने फोडणी करते. तर भाजी ना खरंच खूप छान लागते आणि अगदी चविष्ट लागते. आणि जी लसण आहे तर ती सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगली असते. तर मस्त छान इथे फोडणी करून घेतली. बरेच लोक ना पालेभाज्यांमध्ये हळद घालत नाही, पण मला हळदीशिवाय जी भाजी आहे तर ती काही चांगली वाटत नाही, म्हणून मग छानशी हळदसुद्धा घालून घेतली मी त्यामध्ये आणि सोबतच आलूसुद्धा घातले. आता बरेच लोक पालेभाज्यांमध्ये आलूसुद्धा टाकत नाही, पण मला आवडतात आलू. तर आलू मस्त एका वाफेवरनं शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये जी पालेभाजी आहे तर ती टाकायची. म्हणजे आलू शिजले की पालेभाजी जी आहे ती पटापट शिजते. आजकाल बघा ऊन खूप वाढत चाललं आहे, त्यामुळे पक्ष्यांसाठी थोडंसं पाणी जे आहे तर ते तुम्ही ठेवत चला. आधी ना माझ्या इथे बाहेर ग्रिल काढलेली नव्हती, तर त्यावेळेला ना मी वर टेरेसवर पक्ष्यांसाठीचं पाणी आणि तांदूळ किंवा भात किंवा पोळी असं नेऊन टाकायची. पण आता इथेच माझ्या इथेच ग्रिल काढलेली आणि इथे ना खूप असे पक्षी येतात. कबूतर, चिमणी, कावडे वगैरे तर दिसत नाही, पण कबूतर, चिमणी आणि एक पुन्हा वेगळ्याच म्हणजे प्रकारचा पक्षी येतो, ज्याने बघा माझ्या इथे मागे ना बाल्कनीमध्ये बऱ्याच वेळा तो ना अंडी देतो आणि त्याची पिल्लेसुद्धा असतात. तर तो पक्षी एक्झॅक्टली त्याचं नाव मला नाही माहिती, पण तो सुद्धा येतो आणि दिवसभरामध्ये या ज्या पोळ्या आहेत किंवा तिथे भात वगैरे टाकला ना तर ते सगळं खाऊन घेतात. तर पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडंसं जेवण मी ठेवत असते. काल डीमार्टमधून यायला खूप उशीर झाला आणि संध्याकाळी झाडांना पाणी काही टाकलेलं नाही, तर त्यामुळे हे जे झाडं आहेत तर ते सगळे असे ना कोमेजल्यासारखे झाले. तर आधी ना त्यांना पाणी घालून घेतलं आणि जे गोकर्णाचं झाड आहे तर तुम्ही बघितले असाल, खूप असं ना सुकल्यासारखं झालेलं. तोपर्यंत माझी जी भाजी आहे तर ती सुद्धा शिजलेली होती. बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवतो, पण भाजी बनल्याच्या नंतर लगेच ती जी भाजी आहे, ते जे जेवण आहे ना तर ते स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे ॲल्युमिनियमचा पाहिजे तेवढा जो म्हणजे असर आहे तर तो जेवणामध्ये उतरत नाही. म्हणजे ॲल्युमिनियम थोडंसं ना आपल्या हेल्थसाठी नुकसान करतं. तर आता बघा सगळ्यांच्याच घरी भांडे असतात ॲल्युमिनियमचे, आपण बनवूनही घेतो, पण जेवण बनलं की लगेच त्याला स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की डीमार्टमधून मी एक डबा आणलेला होता आणि तो कशासाठी आणलेला होता. तर एकतर बघा डबाना छान असा मोठा आहे आणि त्याची जी म्हणजे जो खोल भाग आहे त्याचा तर तो सुद्धा खूप छान आहे.
देवपूजेचे जे भांडे आहेत आपले तर ते बघा इकडे तिकडे असेच ठेवलेले असतात आणि हळूहळू करून ना हे जे देवपूजेचे भांडे आहे तर ते आपण इतके सगळे जमा करतो. एकाच वेळेला काही कोणी इतके सगळे भांडे घेत नाहीत, कारण बघा घरगृहस्थी म्हटलं की सगळ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आणि एकाच वेळेला आपण इतकं सगळं काही घेऊ शकत नाही. पण ज्यांना बघा देवपूजेची आवड असते ना तर त्यांच्याकडे हळूहळू करून ना इतक्या साऱ्या देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते जमा होतात आणि घ्यायला तर काही नाही, पण मग नंतर ठेवायच्या वेळेला ना विचार येतो कुठे ठेवायचं, काय ठेवायचं. तर देवपूजेचे भांडे ठेवण्यासाठीच म्हणून हा एक बॉक्स मी काल आणलेला होता आणि तुम्ही बघितले असाल देवपूजेचे भांडे किती सारे तिथे टेबलवर ठेवलेले होते. पण सगळेच्या सगळे जे भांडे आहेत तर ते या बॉक्समध्ये पूर्ण आलेले आणि त्यातल्या त्यात या ज्या मोठमोठ्या थाळ्या आहेत पूजेच्या, तर मला वाटलं पुन्हा आणखी त्यांना ठेवायला प्रॉब्लेम जाईल, पण फक्त एकच थाळी त्यामध्ये आलेली नाही, बाकीच्या सगळ्या ज्या थाळ्या आहेत तर त्या या डब्यामध्ये आलेल्या. आणि खरं सांगते ना इतकं छान वाटलं. नाही तर बघा जे कार्डबोर्डचे बॉक्स असतात ना तर त्यामध्ये सगळे भांडे ठेवावे लागतात आणि मग वारंवार ते बॉक्स जे आहेत तर ते कधी तुटतात कधी खराब होतात. त्यापेक्षा हे एक ना छान असं परमनंट सोल्युशन मला मिळालं. तर मस्त छान असे देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते या बॉक्समध्ये पूर्ण आलेले. तर चला आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ कसे वाटतात ते न चुकता कमेंट करून सांगत चला. तुम्ही कमेंट करायला खूप कंजूसी करता, प्लीज सांगत चला व्हिडिओ कसे वाटतात. चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.